युवराज तुझ्यापासून लांब गेला म्हणून त्रास होतोय ना? अमृता शिकण्यासाठी 2 महिने अमेरिकेला गेली तेव्हा माझी काय अवस्था झाली आठवते मला. आणि इथे तर तू स्वतःच्या हातानं ज्या मुलावर इतका जीव लावलास ते मूल त्याच्या आईकडे सुपूर्द केलंस. या सगळ्या वस्तू माझ्या खोलीत कशा आल्या? तूच चेष्टा म्हणून लपवल्यास ना? मला नाही आठवत या वस्तू इथे ठेवलेल्या. तुम्हाला काहीच आठवत नाही आहेत का बाई? खरंच आठवत नाही आहे. खोटं कशाला बोलेन मी? चला माझ्या बरोबर बाहेर. आता कुठे सांगते चला. चला आता. चला चला चला. नेतेस दादा, कायद्याचा आधार घेऊन मी युवराजला आपल्याकडे ठेवूही शकलो असतो. काळाच्या ओघात मला सविताने माफही केलं असतं. मी स्वतःला माफ करू नसतो शकलो. खूप मोठं मन आहे तुझं वामन. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्स. काल रात्री आपण दोघी जणी आत्याबाईंच्या खोलीमध्ये गेलो होतो. बरोबर. तिकडे आपण त्यांना काही खेळणी लपवून ठेवायला सांगितली, बरोबर? हो आणि या सगळ्या प्रसंगात तू माझ्या बरोबर होतीस, बरोबर? हो. चल, खोटं बोलताय तुम्ही दोघी जणी. तू गोष्टी विसरायला लागलेस आता, त्यामुळे तुझ्या ते लक्षात नाही येते आणि तू ऍक्सेप्ट पण करत नाहीयेस ते. चल, काही झालेलं नाहीये मला. उगीच डॉक्टरकडे न्यायचं म्हणून काहीतरी खोटं सांगून फसवू नका मला. अमृता, आपण जे काल शूटिंग केलंय ना ते आत्याबाईंना दाखव. लाव टीव्ही. हे कधी केलं सगळं? त्याच्या हे सगळं कालचंच आहे. बघ तिकडे बाजूला तारीख सुद्धा आहे. सुगंधाचं काय झालं? ती परशूला भेटून येणार होती ना? काय झालं? ती गेली आहे आपल्या पराक्रमी बंधुराजांना भेटायला. वाकणी साहेब बरोबर. त्याला भेटून आली की सह्या करेल, त्याचा बाप करेल. 2 कोटी कॅश वेगळी ठेवली. एकदा का सह्या झाल्या ना की तिचे पैसे देऊन तिला हाकलून देणार आहे घरातून. अशा एवढ्या मोठ्या गोष्टी विसरतेय मी. काय झालंय काय मला? घाबरू नका आत्याबाई. काळजी करण्यासारखं काहीही झालेलं नाही. गंभीर असं काहीही नाही. फक्त लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन एकदा तपासणी करून घेतली पाहिजे. जितक्या लवकर आपण औषध आणि उपचार सुरू करू ना तितक्या लवकर हे सगळं बरं होईल. वामन, ते कागदपत्र घेऊन ये. मी नाही सह्या करणार त्या कागदांना. परशूला भेटून आल्यानंतर सह्या करेन असं म्हणाली होतीस ना, आणि आज भेटून आलीस ना परशूला. प्रॉब्लेम काय आहे? मी भेटले त्यांना, पण आमचं बोलणं नाही झालं काही. बोलणं झालं नाही म्हणजे काय? डोळ्यात डोळे घालून बघत होतात की काय एकमेकांकडे? दादा, दादा प्लीज. वाकणी चालू होती ना तुझ्या बरोबर? सगळी व्यवस्थाही झाली होती नाही? वाकणीच काका आले होते. मी गेले पण होते जेलात. मग पण हो, तिथे गेल्यावर मी पाहिलं ना, परशुची हालत लय वाईट होती. मला तर बघवत पण नव्हतं त्यांच्याकडं. आता अशा अवस्थेत कसं काय बोलणार ना?